नमस्कार प्रेक्षकांनो, आनंदीमध्ये विद्याधरने आनंदीला किडनॅप करून निंबाळकरांच्या वाड्यामध्येच ठेवलेलं असतं आणि याचा संकेत युगंधरला मिळणार आहे। आता युगंधर स्वतःच्या घरामध्येच आनंदी आहे आणि बाहेर शोधायला लागलेला असतो। पण इकडे आता नागपंचमीच्या दिवशी युगंधरला नागाने स्वतः येऊन संकेत दिलेला असतो की त्या पेटीमध्ये आनंदी आहे। आता युगंधर ती पेटी उघडताच विद्याधरचा सगळा प्लॅन फ्लॉप होणार आहे आणि आनंदी युगंधरच्या हाती अगदी सुखरूप लागणार आहे। तर प्रेक्षकांनो, कालच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की आनंदी आता बाहेर धान्याचा टेम्पो आला आहे म्हणून त्या मॅनेजर मॅडमच्या रूममध्ये निघालेली असते, म्हणजे ऑफिसमध्ये निघालेली असते आणि युगंधर सुद्धा आता तिकडून त्या धर्मशाळेमध्ये आलेला असतो आणि मॅनेजरची रूम कुठे आहे असं विचारतच मॅनेजरना भेटायसाठी निघालेला असतो। आता इथे मॅनेजरच्या ऑफिसमध्ये पहिल्यांदा आनंदी आतमध्ये जाते आणि पाठमोरीच पाठीमागे युगंधर सुद्धा आलेला असतो। आता युगंधरला मॅनेजर मॅडमचं ऑफिस हेच आहे का हे विचारायचं असतं, तर युगंधर हाच प्रश्न आनंदीला विचारतो। आता आनंदीने तो पुढं केलेलं असतं। आनंदी आवाजावरूनच ओळखते की मालक साहेब मला शोधत शोधत इथपर्यंत पोहोचले आहे। इथे आता आनंदी एक नाही दोन नाही काहीच उत्तर देत नाही म्हणल्यानंतर युगंधर म्हणत असतो, अहो ताई, मी तुम्हाला काहीतरी विचारत आहे, मॅनेजर मॅडमचं ऑफिस हेच आहे का? मला त्यांना भेटायचं आहे, मी धान्याचा टेम्पो घेऊन आलो आहे इथे। त्यावेळेला आनंदी काहीच बोलत नाही आणि जराशी ती गडबडते, त्यामुळे खुर्चीला धडकते आणि पटकन खाली पडते। आता युगंधर म्हणत असतो, अहो ताई, तुम्ही पडलात कशा बरं? तेवढ्यातच मॅनेजर मॅडम युगंधरला बघून धावतच येतात आणि युगंधरच्या आडव्या उभ्या राहतात। त्यावेळेला नमस्कार युगंधर निंबाळकर असं म्हणतात त्यावेळेला युगंधर म्हणत असतो, अहो मॅडम, त्या ताई पडल्यात बघा, त्यांना तेवढं उचलता का? त्यावेळेला त्या मॅनेजर मॅडम म्हणतात, हो तुम्ही काळजी करू नका, त्या थोड्या अंध आहेत ना, त्यामुळे त्यांना दिसलं नसेल। आता त्या मॅडम काय करतात, पटकन आत ऑफिसमध्ये येतात, आनंदीच्या दंडाला धरतात, उठून उभं करतात आणि दारा पाठीमागे तिला लपवून ठेवतात। आता आनंदी खूप घाबरलेली असते। आता त्या मॅडम म्हणत असतात, आनंदी तू अजिबात घाबरू नकोस, मालक साहेबांना कसं मॅनेज करायचं ते मी बघतो, तू अजिबात काळजी करू नकोस, फक्त तू इथेच थांब, मालक साहेब जाईपर्यंत बाहेर येऊ नकोस। त्यावेळेला आता त्या मॅडम बाहेर येतात आणि युगंधर म्हणत असतो की अहो मी तुमचा धान्याचा टेम्पो घेऊन आलो आहे। त्या मॅडम म्हणत असतात, युगंधर साहेब तुम्ही कसं काय? त्यावेळेला युगंधर म्हणत असतो, ते काय झालं, मी इकडेच येत होतो, त्याच वेळेला तुमचा धान्याचा टेम्पो वाटेमध्येच बंद पडला होता, टायर पंक्चर झाली होती आणि म्हणूनच तो सगळं धान्याचा माल मी माझ्या गाडीमधून घेऊन आलो आहे, तो तेवढा उतरून घेता का? काय माणूस नाही ना, तुमचा कोणतरी माणूस पाठवा आणि तो माल उतरून घ्या। त्यावेळेला त्या मॅडम म्हणत असतात, हो मी काहीतरी मॅनेज करते। आता त्या मॅडम एका कामगाराला ते धान्य उतरून घेण्यासाठी सांगतात। इथे आता त्या मॅनेजर मॅडम काय करतात, त्यांना एक अचानक काम आठवतं म्हणून युगंधरला म्हणतात, मालक साहेब तुम्ही इथे बसा ना, तोपर्यंत मी आलेच। त्यावेळेला आता आनंदी इकडे दारा पाठीमागे लपलेली असते आणि युगंधर तिथे दाराबाहेर एकटाच उभा असतो। आता त्याचं लक्ष आतमध्ये जात असतं पण तो आत जात नाही। इकडे आता निंबाळकरांच्या वाड्यामध्ये एक आश्चर्य घडलेलं असतं, ते म्हणजे शिल्पा चक्क स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करायला लागलेली असते आणि हे पाहून माई बापूंना आश्चर्य वाटत असतं की शिल्पा कशी काय स्वयंपाक करायला लागली बरं। इथे आता बापू शिल्पाला असं पाहून म्हणत असतात, जी शिल्पा कधी किचनमध्ये फिरकली सुद्धा नाही, चक्क तिने कधी पाऊल सुद्धा टाकलं नाही, ती शिल्पा अक्षरशः उभं राहून स्वयंपाक बनवत आहे, म्हणजे काय चाललं आहे नेमकं, काय चाललंय काहीच कळायला मार्ग नाही। त्याला माई म्हणत असतात, शिल्पाच्या मनात नेमकं काहीतरी चाललेलं आहे, त्याशिवाय ती अशी स्वयंपाकघरात जाणार नाही, मला तर या शांततेची भीतीच वाटायला लागली आहे। बापू म्हणत असतात, काय माहित तिच्या मनामध्ये काय शिजायला लागले। आता तेवढ्यात शिल्पा छान सगळ्यांसाठी जेवण घेऊन बाहेर येत असते आणि प्रांजलला हाका मारत असते। आता बापू म्हणत असतात, शिल्पा आज काय विशेष, आज तू स्वयंपाक बनवला आहेस? त्यावेळेला शिल्पा म्हणत असते, हो मी आज सगळं काही प्रांजलच्या आवडीचं केलं आहे, माझ्या प्रांजलने असंच एक काम केलं आहे म्हणून म्हणलं आज थोडंसं सेलिब्रेशन करूया। बापू म्हणत असतात, अगं शिल्पा कळेल का थोडं, एवढा काय मोठा पराक्रम केलाय प्रांजलने ते? त्यावेळेला शिल्पा म्हणत असते, हो बापू थोडा धीर धरा ना, सगळं काही तुम्हाला कळेल। प्रांजल करून पुन्हा शिल्पा प्रांजलला हाका मारायला लागते। आता प्रांजल
सुद्धा हो आत्तू आलो म्हणतो आणि पटकन डायनिंग टेबल जवळ येतो आणि पाहतो तर शिल्पाने सगळ्या त्याच्या आवडीच्या डिशेस केलेल्या असतात आणि ते जेवण पाहून प्रांजल म्हणत असतो, अरे वा, इथे तर सगळं माझ्या आवडीचंच दिसत आहे की. आज काय विशेष ग आत्तू, माझा आज बर्थडे सुद्धा नाहीये, आज का बनवलेस बरं हे सगळं. शिल्पा म्हणत असते, फटके ती ना प्रांजल तुला असं बोललास तर, कारण तुझ्यावर माझं कायमच प्रेम आहे आणि ते काही कमी होणार आहे का. त्यावेळेला प्रांजल सुद्धा नाही ग तू तसं नाही असं म्हणत असतो. आता शिल्पा म्हणत असते, अरे प्रांजल तू आज असं काम करून दाखवलं आहेस जे मला एवढे दिवस झालं जमलंच नाही आणि मी ते करू शकलो नाही. तू अगदी छोट्याशा तुझ्या कृतीमुळे त्या आनंदीला घराबाहेर काढला आहेस जे की मला कधीच जमलं नाही. याच आनंदाच्या गोष्टीमुळे मी थोडंसं म्हटलं आज सेलिब्रेशन करूया. आता इथे शिल्पाचं जे काही कौतुक प्रांजलचं चाललेलं असतं, आनंदीला घरातून बाहेर काढलं हे पाहून माई आणि बापूंना खूप राग आलेला असतो. माई आणि बापूंना अजिबात पटलेलंच नसतं शिल्पाचं हे वागणं. पण इथे शिल्पा प्रांजलला म्हणत असते, खा खा. आता प्रांजल सुद्धा ते पदार्थ गटागट खायला लागलेला असतो आणि खाता खाता म्हणत असतो, आत्तू एवढं काम मोठं मी केलं त्याबद्दल मला गिफ्ट तर मिळालंच पाहिजे ना. त्यावेळेला शिल्पामध्ये बोल, तुला काय हवं आहे, तुला जे मागशील ते गिफ्ट मी देणार आहे. त्यावेळेला प्रांजल म्हणतो, अगं आत्तू खाई प्यायला तर तू घातला आहेस पण थोडा किस्सा कोरडा पडला आहे, थोडे पैसे मिळाले असते तर बरं झालं असतं. त्यावेळेला शिल्पा म्हणत असते, बोल तुला किती हवे आहेत, जेवढे पाहिजे तेवढे द्यायला मी तयार आहे. त्यावेळेला प्रांजल आता अडकळतच म्हणत असतो की 1,00,000 रुपये मिळाले तर खूप बरं होईल. त्यावेळेला शिल्पा थोड्याही क्षणाचा विलंब न करता लगेच म्हणत असते, मिळाले, तुला 1,00,000 रुपये मिळाले. इथे आता शिल्पाने लगेच पैसे द्यायला होकार दिल्यानंतर प्रांजल खूप खुश झालेला असतो. पण माईंना इकडे राग आलेला असतो. माई म्हणतात, शिल्पा एवढे लाड बरे नव्हेत, लगेच पैसे मागितले आणि लगेच तू दिलेस. अगं त्याला विचार तरी एवढे पैसे कशाला हवे आहेत आणि त्याने मागितले आणि लगेच तू देणार का. अशामुळे तो बिघडेल ना. आणि शिल्पा ज्या गोष्टीबद्दल तू हा आनंद साजरा करत आहेस ना, ज्या गोष्टीबद्दल तू नाचत आहेस ना, ती गोष्ट कधीच पूर्ण होणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेव शिल्पा, आनंदीशिवाय हे घर अपूर्ण आहे आणि आनंदी या घरामध्ये परत येणार म्हणजे येणार, तेही सुखरूप. माझं मन सांगत आहे आनंदी हक्काने या घरामध्ये पुन्हा पाऊल टाकणार म्हणजे टाकणार. इकडे आता युगंधर जिथे आनंदी दारापाठीमागे लपलेली असते तिथेच बाहेर उभारलेला असतो. इकडे आता बापू काय करतात, युगंधरला फोन लावून आनंदीची चौकशी करत असतात. बापू म्हणत असतात, युगंधर आनंदीचा काही पत्ता लागला का रे, कुठे आहे, काही समजलंय का. त्यावेळेला युगंधर म्हणत असतो, बापू मी तिला शोधण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे, मी पोलिसांना सांगितलं आहे, माझी माणसं कामाला लावली आहेत आणि एक डिटेक्टिव्ह सुद्धा ठेवला आहे तिला शोधण्यासाठी. आता या पलीकडे मी काय करू मला सांगा बरं. त्यावेळेला बापू काळजी व्यक्त करत असतात, म्हणत असतात, बिचारी कुठे आहे, काय करत आहे, कशी आहे, काहीच पत्ता लागत नाही आनंदीचा. आता युगंधर बापूंना म्हणत असतो, काय बापू कसली बिचारीन, कसलं काय, तिला घर सोडून जायला कोणी सांगितलं होतं, तिचा बेजबाबदारपणा आहे तो. घरच्यांशी काहीतरी वाद होते, काहीतरी राग होता म्हणून काही घर सोडून जायचं का. निदान त्या बहिणींचा आबांचा तरी विचार तिने करायचा. खूप स्वार्थी आणि खूप बेजबाबदार आहे आनंदी, तिने असं करायला नको हवं होतं. घरात राहूनच घरांच्या माणसासोबतच येईल त्या संकटाला तोंड देण्याची हिंमत माणसामध्ये असायला हवी. आता हे ऐकून बापू म्हणत असतात, अरे युगंधर असू दे, असं काय बोलतोयस बरं तू. त्यावेळेला युगंधर म्हणत असतो, बरं ठीक आहे बापू, मी तिला शोधतो, माझ्या मोबाईलची बॅटरी डाऊन व्हायला लागली, मी फोन कट करतो. आता इकडे युगंधरचं हे बोलणं ऐकून आनंदीला खूप जास्त वाईट वाटायला लागलेलं असतं. आता युगंधर सुद्धा तेथून धर्मशाळेतून निघून जातो. इकडे आता घरामध्ये प्रांजलला दारूची तलप आलेली असते म्हणून पिशवीमध्येच बॉटल घालून तो हॉलमध्ये येत असतो आणि म्हणत असतो, चला घरातील कचरा सगळा साफ झाला आहे, ती आनंदी आता घर सोडून गेली आहे, आज मस्त सेलिब्रेशन करणार आहे, एक ग्लास घेतो, माझ्या रूममध्ये जातो आणि मस्त पॅक मारतो. असं म्हणून तो हॉलमध्ये आलेला असतो. तेवढ्यातच आरती आणि आर्ची तेथे पोहोचलेल्या असतात. आता त्या दोघींना पाहून हा प्रांजल पुन्हा चिडतो, म्हणत असतो, तुम्ही दोघी इथं काय करत आहात बरं, तुमची बहीण कधीच्या काही घर सोडून गेली आहे, मग तुम्ही दोघी इथे काय करायलात बरं, इथे काही एसीची हवा खायला आलात का, चला निघा बरं, आमच्या घरातून पहिला बाहेर व्हायचं. त्यावेळेला आर्ची म्हणते, प्रांजल असं काय करतोयस, आनंदी दिदीला युगंधर मालक साहेब शोधायला गेलेत ना आणि त्यांचा फोन नॉट रिचेबल येत आहे आणि आनंदी दिदीच्या काही अपडेट आहेत का तेच बघण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. प्रांजल म्हणत असतो, तुमच्या दोघींचं काही डोकं फिरलंय का ग, पागल बिगल झालाय का तुम्ही, घर सोडून गेली तुमची बहीण
बहीण आणि तुम्ही माझ्या बाबांना कामाला लावलंय, माझ्या बाबांचा अगदी घर चाकरच करून ठेवलाय हा तुम्ही, अगदी त्यांना हुकूमच सोडायला लागलात की आणि त्यांच्याकडून खबर घ्यायला आलात की इकडे लगेच, असं वाटेल तसे प्रांजल त्या दोघींना बोलायला लागतो. त्यावेळेला आरती म्हणत असते, प्रांजल आम्ही फक्त आनंदी कुठे आहे याच्या अपडेट विचारायला इथे आलो आहे, बाकी काही नाही. कशाला उगाच लांबड लावतोयस प्रांजल, आम्हाला तुझ्याशी वाद घालायचाच नाहीये. त्यावेळेला प्रांजल म्हणतो, नाटकं तर तुमच्या बहिणीने मांडली आहेत. पहिल्यांदा तर पैसे बघून या घरात लग्न करून आली आणि या घरातील सगळ्यांच्यावर हक्क गाजवण्याचा प्रयत्न केला आणि आता काय तिचं तीच घर सोडून गेली की आता काय इथलं घर सोडलंय, जाईल कुठे तर कोल्हापुरात आणि एखादा श्रीमंत माणूस बघेल आणि घुसेल त्यांच्या घरामध्ये, त्यांना सुद्धा असं जाळ्यात ओढेल आणि त्यांच्या श्रीमंतीवर राज्य दाखवेल आणि त्यांनी फेकलेल्या तुकड्यावर जगायला सुरू करेल, ऐश करायला सुरू करेल. आता आनंदीबद्दल वाटेल तसे असे शब्द ऐकून आरती आणि आर्ची खूप चिडलेल्या असतात. तुमच्यासारख्या गरिबांना येतच काही दुसरं, असा प्रांजल म्हटल्यानंतर आरती एवढी जास्त चिडते की प्रांजलवर हातच उचलते. आता प्रांजलला मारणार इतक्यातच आरतीचा हात पाठीमागून हा पृथ्वी धरतो आणि पाठीमागे गच करून वळवून घेतो. आता आरती पृथ्वीकडे पाहत असते. आता पृथ्वी आरतीला म्हणत असतो, तुझी हिंमत कशी झाली बरं माझ्या भावावर हात उचलण्याची. त्याला आरती म्हणत असते, आधी तुझ्या भावाला विचार आनंदीबद्दल किती घाण आणि नीच शब्द वापरलेत त्याने. आता प्रांजल म्हणत असतो, दादा मी काही असले घाण शब्द वगैरे वापरले नाहीत आनंदीसाठी. आता आरची चिडते, म्हणत असते, ए प्रांजल अजिबात खोटं बोलायचं नाही हं, तू आत्ताच म्हणला होतास की तुमची बहीण फ्रॉड आहे, कोणतरी एखादा श्रीमंत बकरा बघायला गेली असेल, पैशासाठी गेली असेल, असलं घाणसाण बोलला होतास आत्ता तू. त्यावेळेला प्रांजल म्हणत असतो, ए चिंटे ग बस, निघ आमच्या घरातून पहिल्यांदा. आता आरती म्हणत असते, मी अगोदरच सांगितलं होतं आनंदीबद्दल एक सुद्धा अपशब्द अपमानाबद्दल मी ऐकून घेणारच नाही, मग तू कसं काय बोललास बरं तिला परत, फक्त ती आली की नाही घरी हेच विचारायला आम्ही आलो होतो ना. त्यावेळेला आता पृथ्वीला कळतं लगेच, अगं आरती काय बोलत आहेस तू नेमकी इथे का आली आहेस, आनंदीला शोधायला आली आहेस का, ती तर तुमच्या घरी पोहोचलीच आहे ना. आता हे ऐकून आर्ची म्हणत असते, नाही 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 पृथ्वी दादा अजिबात आनंदी दीदी घरी आलेली नाही. आता पृथ्वीचा सगळा प्रकार लक्षात येतो. आर्चीला म्हणत असतो, अगं ती तर तुमच्याच घरी आली की मला कळालं की. त्यावेळेला आर्ची म्हणत असते, कुणी सांगितलं पृथ्वी दादा तुला, आनंदी दीदी अजून सापडलीच नाहीये, कुठे आहे काय आहे काही सुद्धा माहीत नाही. आता पृथ्वीची टूप पेटते. आता तो प्रांजलला जाब विचारतो, म्हणत असतो की प्रांजल माझ्याशी खोटं बोललास का तू की आनंदी सापडली आहे म्हणून. आता पृथ्वी एवढा चिडलेला असतो प्रांजलवर, म्हणत असतो, प्रांजल माझ्याशी खोटं बोललायस का तू, मगाशी फोनवर मला म्हणालास अर्ध्या तासापूर्वी की आनंदी सुखरूप आबांच्याकडे पोहोचली आहे म्हणून, तू माझ्याशी का खोटं बोललास बरं. त्यावेळेला प्रांजल थोडा चाच पडतो आणि म्हणत असतो, अरे दादा मी कुठे मी नाही रे खोटं बोललो. त्यावेळेला आरती म्हणते, घ्या तुझाच भाऊ खोटं बोलतोय आणि तू मला खोटरडी म्हणत होतास. आता इथे आरती म्हणत असते, दुसऱ्याच्या चारित्र्यावर चिखलफेक करण्या अगोदर स्वतःच्या घरातील घाण साफ करावी आणि मग माणसाने दुसऱ्याला बोलावं. आता पृथ्वीला राग येतो आणि आरतीला शटाप अजिबात एक अक्षर सुद्धा बोलायचं नाही, पहिल्यांदा इथून निघायचं, तुम्ही निंबाळकराला शोधायला आला. आता पृथ्वी म्हणत असतो, तुम्ही निंबाळकरांना शोधायला आला आहात ना, तर त्यांच्या अपडेट बाहेर जाऊन घ्यायच्या, इथे नाही काही सांगायचं. असं म्हणल्यावर आरती म्हणत असते, मला सुद्धा काही हाऊस नाही तुमच्यासारख्या गर्विष्ठ माणसांच्या घरामध्ये थांबायला, मी निघालीच आहे, मी थांबणारच नाही आहे इथं, असं म्हणते आरती आणि अर्ची तेथून निघून जातात. इकडे आता त्या दोघी गेल्यानंतर प्रांजल म्हणत असतो, ए जावा जावा ग, तुमच्यासारख्या गरीब लोकांना मी चांगला ओळखून आहे, तुम्ही अशाच पाठीमागे लागता आणि लोकांना फसवता. मी तर म्हणतो या दोघींनाच दोन कानाखाली हाणल्या पाहिजे होत्या. आता प्रांजल असा बोलत असतो तेवढ्यातच पृथ्वी काय करतो, खाड करून प्रांजलच्याच कानाखाली आता कानाखाली हाणल्यानंतर प्रांजल चांगलाच दचकतो. म्हणत असतो, दादा मला का मारलंस तू, का मारलंस बरं मला. त्यावेळेला पृथ्वी म्हणत असतो, कारण मगाशीच मारणार होतो तुला, पण त्या दोघींच्या समोर तुझा अपमान करायला नको म्हणून मी माझा राग आवरला. एखाद्या माणसाबद्दल राग आपल्या मनात आहे म्हणून आपण त्याच्याबद्दल इतकं वाईट बोलायचं का. तू आनंदीला नीच आहे, हलकट आहे असं काहीतरी बोललास का, तिच्या चारित्र्यावर तू बोललास. आता प्रांजल म्हणत असो, अरे दादा असं काय करतोयस, कोण कुठली ती मुलगी, तिच्यासाठी तू माझ्यावर हात उचलतोयस का. अरे तिची किती हिंमत, आपल्याच घरामध्ये येऊन आपल्या आईची जागा घेण्याचा प्रयत्न केलाय तिने. त्यावेळेला पृथ्वी म्हणत असतो, अरे प्रांजल तू माझ्याशी खोटं बोलला आहेस, आपल्या आईने आपल्यावर हेच संस्कार केलेत का की एखाद्या स्त्रीबद्दल आपण असं बोलायचं आणि तू वाटेल ते काही मला सांगू नकोस, तू माझ्याशी खोटं बोलला आहेस, तू मला म्हटलास की आनंदी सापडली आहे. त्यावेळेला प्रांजल म्हणत असतो, हो मी बोललोय खोटं.
आता तो प्रांजल खूप चिडलेला असतो. तो म्हणत असतो, मला वाटत नव्हतं की तू त्या आनंदीला शोधायला जाशील आणि तू गेलास, त्या आनंदीची बाजू घेतोयस आणि वणवण फिरतोयस तिला शोधण्यासाठी. याचाच मला राग आला होता, म्हणून मी तुझ्याशी खोटं बोललो. त्यावेळेला पृथ्वी म्हणत असतो, प्रांजल तू माझ्याशी खोटं बोलायला नको पाहिजे होतंस. अरे प्रांजल, आपल्या भावंडांचं काय ठरलं होतं? एकमेकांपासून काही लपवून ठेवायचं नाही आणि एकमेकांशी खोटं बोलायचं नाही. आणि तू माझ्याशी खोटं बोललास, अक्षरशः तू खोटं स्पष्टपणे बोललास. नाही, मला अजिबात आवडलेलं नाही तू माझ्याशी खोटं बोललायस ते. मला खोटं बोलणारी आणि पाठीत खंजीर खुपसणारी माणसं अजिबात आवडत नाहीत. मला तिरस्कार आहे अशा लोकांचा. असं पृथ्वी आता राग प्रांजलवर काढतो आणि स्वतःच्या रूममध्ये निघून जातो. त्यावेळेला प्रांजल पाठीमागून दादा दादा म्हणून हाक मारत असतो, पण पृथ्वी काही थांबतच नाही. आता इथे युगंधरने जो एक माणूस ठेवलेला असतो आनंदीला शोधण्यासाठी, त्या माणसानेच युगंधरला फोन केलेला असतो आणि म्हणत असतो की मालक साहेब, मी माझी सगळी माणसं कामाला लावली आहेत. पोलीस स्टेशनमध्ये, बस स्टँडवर, हॉस्पिटलमध्ये, अगदी सगळीकडे आनंदीला शोधण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पण तिने स्वतःला असं लपवून घेतलंय की ती कुठे आहे ते माहीतच पडत नाही. आता तो माणूस मालक साहेबांकडे पैसे सुद्धा मागत असतो. आता युगंधर तिकडून पैसे देण्यासाठी तयार झालेला असणार, म्हणून तो माणूस आता फोन कट करतो आणि तेथून निघून जाणार. इतक्यातच पाठीमागे शलाका आलेली असते. तिला पाहून तो माणूस म्हणतो असतो, मॅडम तुम्ही इथे काय करत आहात? इथे आता शलाका त्या माणसाला भेटायला आलेली असते भरपूर पैसे घेऊन. आता शलाकाला पाहून तो माणूस म्हणत असतो, मॅडम तुमचं माझ्याकडे काय काम आहे बरं? त्यावेळेला शलाका म्हणत असते की युगंधर काय म्हणत होता बरं, आनंदीला शोधायचं आहे का? किती पैसे दिलेत युगंधरने तुला? त्यावेळेला तो माणूस म्हणत असतो की अहो मॅडम, मालक साहेब. त्यावेळेला आता शलाका म्हणत असते, जेवढे पैसे युगंधर तुला देत आहे त्याच्या दुप्पट मी पैसे देईन, फक्त माझ्यासाठी काम करायचं. त्यावेळेला तो माणूस म्हणत असतो, मॅडम मालक साहेब माझा जीव घेतील हो. त्यावेळेला शलाका काय करते, डायरेक्ट पैशांची पेटी उघडते आणि भरपूर सारे पैसे त्या माणसाला दाखवते आणि म्हणत असते की आता करशील का माझ्यासाठी काम? आता तरी सुद्धा तो माणूस तयार होत नाही. म्हटल्यानंतर शलाका म्हणते, बरं ठीक आहे, तुला एवढे पैसे नको आहे तर मी काही करू शकत नाही, जा युगंधरसाठी कर्ज काम. त्यावेळेला त्या माणसाला सुद्धा पैशाची लालसा सुटते, त्याच्या तोंडाला पाणी सुटते एवढे सारे पैसे पाहून. आता तो शलाकासाठी काम करायला तयार होतो. शलाका म्हणत असते, अरे वा, आत्ता कसं बरं, चल आता कामाला लाग, तुझ्या माणसांना सांग त्या आनंदीचं काय करायचंय ते करा. इकडे आता धर्मशाळेमध्ये रात्र झालेली असते आणि आनंदी स्वतःच्याच विचारांमध्ये असते. आता युगंधर जे काही बोललेला असतो त्याचाच विचार ती करत असते आणि म्हणत असते की देवा, माझ्या हातून खूप मोठी चूक झाली आहे. मालक साहेब बोलतो ते खरंच आहे, मी खूप स्वार्थी आहे, मी फक्त स्वतःचाच विचार करते. मी आबांचा आणि माझ्या बहिणींचा खरंच विचार केलेला नाही. मी त्यांना न सांगता असं घर सोडायला नको पाहिजे होतं. आता असा विचार करतच आनंदी त्या मॅनेजर मॅडम ज्या असतात त्यांच्या ऑफिसमध्ये येतात आणि म्हणत असतात, मॅडम मला एक छोटीशी मदत हवी आहे, कराल का? त्यावेळेला त्या मॅडम म्हणतात, काय झालं आनंदी, तुला काही त्रास होत आहे का? मी मदत नक्की करेन तुला. त्यावेळेला आनंदी म्हणत असते, नाही मॅडम, मला माझ्या बहिणीला फोन लावून देईल का तुम्ही? मी नंबर सांगते तुम्हाला. त्यावेळेला त्या मॅडम म्हणतात, हो का नाही, सांग बरं नंबर, मी फोन लावून देते. त्यावेळेला आनंदी नंबर सांगते आणि त्या मॅडम नंबर डायल करतात आणि आनंदीकडे फोन देतात. आता इकडे आरती फोन वाजल्यानंतर हातामध्ये घेते आणि अननोन नंबर कोणाचा असेल बरं असं म्हणते आणि फोन उचलते. आता फोन उचलल्याबरोबर आनंदी तिकडून आरतीताई असं म्हणते. आता आरती क्षणाचाही विलंब न करता आनंदीचा आवाज ओळखते आणि म्हणते, अगं आनंदी कुठे आहेस तू? कशी आहेस ग? अचानक अशी घर सोडून गेलीस, काय झालं होतं घरामध्ये? अगं तू आमचा आबांचा का विचार केला नाहीस? का घर सोडून गेलीस? कुठे आहेस? असं आरती पटापट एका पाठोपाठ एक प्रश्न विचारायला आनंदीला सुरू करते. आता इकडे आनंदी म्हणत असते, आरतीताई मी ठीक आहे, माझी काळजी करू नकोस आणि मला माफ कर, मी तुला असं न सांगता घर सोडून आली आहे. त्यावेळेला आरती म्हणत असते, अगं आनंदी असू दे, पण तू कुठे आहेस सांग बरं मला, पटकन सांग लवकर, मी तुला घ्यायला येतोय. त्यावेळेला आनंदी म्हणत असते, नाही आरतीताई, मी ते सांगू शकत नाही, मी एवढंच सांगेन तुला, तू आरतीची, आबांची आणि स्वतःची काळजी घे. मी इथे व्यवस्थित आहे, माझी तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि आबांना सुद्धा हे सांग. आणि आरती आता इकडून म्हणत असते, अगं आनंदी नाही, कुठे आहेस ते सांग पहिल्यांदा. आता आनंदी काय करते, आरतीताई ठेवते मी फोन म्हणते आणि फोन पटकन ठेवते. आता इकडे आरतीला कळतच नाही की आनंदीने फोन का कट केला, म्हणून ती आता परत त्याच नंबरवर फोन लावते. त्यावेळेला आता आनंदी रिंग वाजल्यानंतर काय करते, तो लँडलाईनचा फोन असतो त्याचा रिसिव्हर काढते आणि थोडासा बाजूला ठेवते. म्हणजे इकडे आता आरतीला फोनच लावता येत नसतो, आनंदीशी कनेक्ट होताच येत नसतं. इकडे आता खूप जास्त रात्र झालेली असते आणि युगंधर आनंदीच्या विचारांमध्ये, आठवणींमध्ये मग्न झालेला असतो. त्याचं मन खूप अस्वस्थ झालेलं असतं की आनंदी कधी सापडेल असं
असं त्याला वाटत असतं, कारण आनंदीची जबाबदारी जरी तो सगळ्यांच्या समोर धुडकावत असेल तरी त्याच्या मनामध्ये आनंदीबद्दल प्रेम भावना आहे. इकडे आता आनंदी सुद्धा फोन कट झाल्यानंतर अंदाज घेतच तिच्या रूममध्ये आलेली असते. खूप रात्र झालेली असते म्हणून आनंदी आता तिथेच खॉटवर बसते. आता तिला सुद्धा मालक साहेबांची आठवण यायला लागलेली असते. ती सुद्धा खूप निराश, खूप उदास झालेली असते. तिचं सुद्धा मन खूप अस्वस्थ झालेलं असतं. आता इकडे आनंदीला मालक साहेबांबरोबर घालवलेले क्षण आठवायला सुरू होतात. ज्यावेळेला पृथ्वीचा इव्हेंट असतो त्यावेळेला युगंधरने स्वतः आनंदीचा मेकअप केलेला असतो ते आनंदीला आठवत असतं. इकडे युगंधर सुद्धा आनंदीच्या आठवणींमध्येच रमलेला असतो. त्याला आठवत असतं की आनंदीने त्याला टिकला लावलेला असतो. आनंदीने तिच्या हस्ते अवॉर्ड दिलेला असतो. आनंदीने आणि त्याने खूप मजा करतच कंस खाल्लेली असतात. इथे आता आनंदी देवाला प्रार्थना करत असते हात जोडून. ती म्हणत असते, देवा मी ते घर सोडून आली आहे आणि माझ्या माघारी आता मालक साहेब आणि मुले एक होऊ द्यात. त्यांच्यामधील भांडण मिटू दे आणि त्यांच्यामध्ये प्रेम निर्माण होऊ दे. माझी त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही. आता इकडे आता युगंधर स्वतःच्या मनात विचार करत असतो की आनंदी, तुला जर असं वाटत असेल की तू घर सोडून गेलीस म्हणून घरामध्ये सगळं काही व्यवस्थित होईल तर तसं नाही. तू चुकीची आहेस. तू जाण्याने घरातील वातावरण आणखीनच जास्त बिघडलं आहे. इकडे आता आनंदी आणि युगंधर दोघेही उदास झालेले असतात, एकमेकांच्या आठवणींमध्ये रमलेले असतात. तर प्रेक्षकांनो, आजचा भाग इथेच थांबवला आहे. पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता निंबाळकरांच्या वाड्यामध्ये पिंडीचं नागदेवतेचं पूजन चाललेलं असतं. नागपंचमीचा दिवस असतो म्हणून आता त्याच वेळेला पूजेला युगंधर बसलेला असतो आणि इकडे विद्याधर आता कुठल्या तरी एका माणसाला फोन लावून म्हणत असतो की ज्या पेटीमध्ये आनंदी आहे ती पेटी इथे घरामध्ये काय करत आहे बरं. आता त्याच वेळेला ज्या पेटीमध्ये आनंदी असते त्या पेटीवर मोठा नाग येऊन बसलेला असतो आणि घरातील सगळे मोठा नाग 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 म्हणून ओरडायला लागलेले असतात. आता ज्यावेळेला विद्याधर काय करतो, त्या नागाला दूर करण्यासाठी त्या पेटीजवळ जातो. त्यावेळेला तो नाग त्याला फणा काढतो आणि चावण्यासाठी धावतो. म्हणूनच विद्याधर पाठीमागे येतो. आता तिथेच युगंधर त्या नागाला हात जोडतो, नमस्कार करतो. नागदेवता आम्हाला आशीर्वाद द्या असं म्हणून प्रार्थना करत असतो. त्याच वेळेला तो नाग तेथून हळूवार निघून जातो. आता माई म्हणत असतात नागपंचमी दिवशी असा नाग घरामध्ये येणं काहीतरी शुभ संकेत आहे युगंधर. त्यावेळेला युगंधर म्हणतो शुभ संकेत म्हणजे या पेटीमध्ये. आता प्रेक्षकांनो, इथेच आता प्रोमो सुद्धा थांबवला आहे. म्हणजे आता युगंधर ती पेटी उघडण्यासाठी पेटीकडे निघालेलाच आहे. तर खरंच युगंधर ती पेटी उघडतो का आणि आनंदी त्याच्या हाती लागते का, हे आपल्याला पुढील भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. तर प्रेक्षकांनो, आनंदी मालिका जबरदस्त वळणावर आलेली आहे. आता आनंदी सापडते की नाही ते आपण उद्याच्या भागामध्ये पाहूया. चला तर उद्या भेटूया नवीन एका रिव्ह्यू बरोबर, छान जबरदस्त ट्विस्ट बरोबर. तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.